थंडीमध्ये वात व सांधेदुखीसारख्या आजारापासून दूर राहायचं असेल तर आठवड्यातून एकदा तरी हे मटण पायासूप नक्कीच प्यायलं पाहिजे. बनवायला अगदी सोपं आहे, झटपट तयार होतं. त्यापेक्षा जास्त हाडांना मजबूत करण्याचं काम हे मटण पायासूप करतं. तर चला झटपट या पौष्टिक पायासूपच्या रेसिपीला सुरुवात करूया. मटण शॉपमधून 4 पाया मी आणलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेत. आता कुकरमध्ये आपल्याला घालायचंय 1 चमचा साजूक तूप. पायासूप पौष्टिक होण्यासाठी तूप घातले, तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. आता या तुपावर घालायचे 3 हिरव्या वेलच्या, 8 काळी मिरी, 4 लवंग, 2 तेजपत्ता, 1 इंच दालचिनीचा तुकडा, त्यासोबतच 1 छोटा चमचा जिरे. हे सगळे मसाले हलके फ्राय करायचे. लगेचच त्यात घालूया 14 ते 15 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि पाव इंच आल्याचे पातळ काप केलेले ते सुद्धा घालूया आणि लसूण हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया. लसणाचा रंग हलका बदलला की त्यात घालूया 1 छोटा चमचा हळदी पावडर आणि थोडी मिक्स करून लगेचच त्यात हा पाया घालूया. पाया स्वच्छ धुवून घेतलाय मी. साधारण 3 मिनिटसाठी तरी मीडियम गॅसवर हा पाया मी चांगला परतून घेणार आहे. असं परतून घेतल्यामुळे पायासूप अजून टेस्टी होतं. तर आता इथे मी चवीनुसार थोडं मीठ सुद्धा घालते. तुम्ही शेवटला घातलं तरीही चालेल. जेव्हा तुम्ही याच्यात पाणी ऍड कराल तेव्हा घाला, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तर इथे मी आता 1.5 ग्लास पाणी घातलंय. नंतर मला असं वाटलं की हे पाणी अजून उकळून आटेल, त्यामुळे मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घातलं. म्हणजे पूर्ण 2 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जितकं सूप हवे त्यानुसार पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि बारीक गॅसवर साधारण आपल्याला याच्या 6 ते 7 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 7 शिट्या काढून झाल्यानंतर मी कुकर थंड करून घेतलं आणि हे पहा, मस्त आपला पौष्टिक असा पायासूप तयार झालेला आहे. कोथिंबीर आवडत असेल तर ती वरून घाला. पायामध्ये उष्णता असते आणि त्यासोबतच सूपमध्ये घातलेले सगळे पदार्थ गरम असतात, उष्ण असतात, त्यामुळे वात आणि सांधेदुखीला आराम मिळतं.